खरं तर ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक प्रोसेस फॉलो केली जाते, ज्यामध्ये एक नोटिफिकेशन जारी केलं जातं, त्याचं हिअरिंग घेतलं जातं. ते वृक्ष आयडेंटिफाय केले जातात, की जे घातक आहे. आपण जर याचा अभ्यास केला, तर 2015 पासून ते 2019 मे पर्यंतची अजून काही आकडेवारी येते माझ्याकडे. पण ह्या 4 ते 5 वर्षामध्येच जवळजवळ 23 लोक जखमी झालेत आणि 31 लोक मृत्युमुखी पडलेत या झाडांवरती आदळून. त्यामुळे मला असं वाटतं, की कधी-कधी आपल्याकडे खूप जास्त पर्याय नसतात. काही डिसिजन्स, कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. आपल्याला कधी-कधी चुकीचं आणि अतिचुकीचं म्हणजे बॅड की वर्स याच्यामधलं निवडावं लागतं. आणि मला असं वाटतं, की काहीही झालं तरी मानवी जीव हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याकरता जर आपल्याला काही करावं लागत असेल, विकास कामं हे दुय्यम आहेत माझ्या मते. अजून काही जीव वाचवता आले तर ते वाचवावे. आपण पाहता न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा जेव्हा एखाद्याला कसाबचंच उदाहरण घ्या. त्याला किती दिवस जिवंत ठेवलं, एवढी मोठी अक्षम्य चूक केलेला माणूस होता, त्याच्या विरोधात सगळं काही होतं, तरी सुद्धा न्यायालयाने किती वर्ष घेतले मला सांगा. आणि हे करत असताना प्रत्येक आपले पोलीस वर्ग असतील किंवा न्यायालयीन प्रक्रिया असेल, तिथे आपल्याला सांगण्यात येतं, डॉक्टरांनाही शपथ दिली जाते, की आपल्याला जीव वाचवायचे आहे. मग माझं एकदम सोपं म्हणणं आहे, की ज्या परिवारांनी आपल्या ह्या कुटुंबातील सदस्यांचे जीव गमावले, त्यांच्याकडे कुणी पाहतंय की नाही, त्यांना कुणी विचारलंय की नाही, आणि जर त्यांची वस्तुस्थिती अवस्था तुम्ही बघितली, तर हे फक्त 4च वर्षांचा डेटा आहे, की 31 लोक मृत्युमुखी पडलेत, काही जण अपंग झालेले आहेत. त्यांच्या पुढच्या जीवनाबद्दल कुणी विचार करत नाही. त्याच पद्धतीने रोज ही जी वृक्ष आहेत, आपण म्हणतच नाहीये की वृक्षतोड झाली पाहिजे. पर्यावरण प्रेमी आम्ही देखील आहोत, आम्ही पण नाशिककर आहोत आणि नक्कीच एक हरित कुंभ, हरित नाशिक आपल्याला घडवायचंय. या विचारांचे आम्ही आहोत. पण हे करत असताना आपली जी लोकसंख्या आहे ती किती वाढली आहे. 5 वर्ष जर असा डेटा आपल्या समोर येत असेल, गेल्या 12 वर्षापासून ही जी झाडं होती, ती काढली नव्हती आणि त्यावरती झालेले सातत्याने जर अपघाताचा आपण संख्या पाहिली तर ती वाढत चालली आहे. अजून 5 वर्षात नक्कीच जेवढी लोकसंख्या, जेवढी वर्दळ वाढली आहे, 12 लाख लोकसंख्येनुसार खरं तर हे रस्ते प्लॅन केले होते. आणि आता जेव्हा आपली लोकसंख्या ही 25 लाखाच्या वर आहे, दुपटीने, तर हे रस्ते मोठे होणं ही आजची गरज आहे. आपण बघितलं तर मूळ गंगापूर रोड जो आहे, तो सर्व शिक्षण संस्था तिथे आहेत, कॉलेजेस तिथे आहेत, मोठमोठे पुढे लॉन्स तयार करण्यात आले आहेत, जिथे लग्न समारोह होतात. आणि हे होत असताना अनेक प्रकारची वाहनं त्यावरनं जातात. वाहनांची संख्या देखील दुपटी तिपटीने वाढलेली आहे. आणि हे सगळं होत असताना आपण प्रोव्हिजन्स म्हणून महानगरपालिकाने रस्ते, पाणी, लाईट आणि एज्युकेशन आणि आरोग्य देणं अपेक्षित आहे. तर आम्ही तेच करतोय जे आम्हाला करणं क्रमप्राप्त आहे. विश्वासात घेऊन म्हणजे हिअरिंग झालेली आहे, नोटिफिकेशन दिलेलं आहे. जर 17 फेब्रुवारीला नोटिफिकेशन निघालेलं आहे, त्याच्यानंतर हिअरिंगची प्रक्रिया झाल्या, अजून कुठल्या प्रकारे विश्वासात घेणं अपेक्षित आहे? आणि याच्यात आकडेवारी दिलेली आहे, अशा पद्धतीने नोटीस दिलेली आहे, ही नोटिफिकेशन जारी केलेली आहे. त्यानंतर याचा जर तुम्ही क्रम बघितला तर पेपर नोटीस 17 तारखेला आहे, हिअरिंग 30 मार्चला झालेली आहे. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने झाडांवरती आपण लिहिलेलं आहे, की झाड तेच जागा नवीन, रिप्लांटेशन करण्यासाठी हे सांगण्यात आलेलं आहे. आणि तरी देखील जर अशा पद्धतीने विरोधाला विरोध आपल्याला करायचा असेल, आणि कसं आहे, आपण प्रोसिजर फॉलो करतोय, प्रशासन करतंय. मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, पण योग्य ठिकाणी योग्य भूमिका घेणं हे आमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे. आमच्याकडे लोक अतिशय सस्पिशियस अशा नजरेने पाहतात, जेव्हा एखादा माणूस जातो ना अपघात होऊन एखाद्या झाडाचा, तर आम्ही ते झाड काढू नाही शकलो म्हणून आमच्याही मनात गिल्ट येतं, की अरे दरवेळेस आपण त्या गल्लीतनं जातो, तो माणूस समोर येतो, त्या आई वडील समोर येतात.
अगदी माझ्या गंगापूर रोडवरती जर म्हणालं तर 24 वर्षाचा मुलगा ग्रॅज्युएशन होऊनच घरी आलेला होता आणि अक्षरशः अ, एक रात्रीतनं त्याचा अपघात झाला आणि एकुलता एक मुलगा होता. रोज ते काका-काकू माझ्या समोर न जाता अपराधी असल्यासारखी भावना होते, की ते आज झाड तसंच आहे आणि अजून काही मृत्युमुखी पडतील त्याच्याने. ती भीती त्या कुटुंबाला आहे, की आमचं तर गेलंच आहे, पण पुढे तरी तुम्ही असं होऊ देऊ नका. तर त्यांचं सांगणं काही चुकीचं आहे का? असं मला कुठेतरी या निमित्ताने सगळ्यांनाच प्रश्न विचारायची गरज वाटते. आणि अजून मला असं वाटतं, की गंगापूर रोडचे जे झाडं तुम्ही आता पाहताय, तिथे तर एकदम हेलावणारी अशी गोष्ट घडलेली आहे. मला असं वाटतं त्या संदर्भातले तिथे जे लोकप्रतिनिधी आपले विलासअण्णा शिंदे हे जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे त्याचा उहापोह करू शकतील. कारण त्यांच्या ज्या नागरिक आहेत, तिची आई आहे, जिनी तिचं बाळ गमावलंय, मुलगा गमावलाय हातातोंडाशी आलेला, त्याच्याबद्दल एक विलासअण्णा आपल्याला सांगतील.